मारुतीरायाच्या बाबतीत कोणाची हिंमत आहे वाईट बोलण्याची? अण्णा हरी नामे ढवळीले ही तुकोबारायांची योग्यता. पण तुकोबाराय सुद्धा शरण शरणजी तुम्हा आलो रामदूता एवढी व्याप्ती मारुतीरायाची. आणि असे अधिकार संपन्न साधू वारकरी संन्यासी या सगळ्या गोष्टीने परिपूर्ण असणारी व्यक्ती चंद्रसेनेला प्राप्त झाली. लोटांगण घातलं बाईनं तिच्या मारुतीरायाच्या पुढे लोटांगण घातलं. अधिकारी लोक जवळ येऊ देत नाहीत. गाव जेले हनुमान बहार. तुम्ही पण मारुतीरायाला लांबून नमस्कार करी जा. येड्यावानी करून त्याच्या तोंडाला पेडा नका लाई जाऊ. तुमच्या हातान खात नसतो तो. माझं मत आहे नियम सांभाळायचे. नियम नियम है का नाही? मला माहिती याच्याकरता तुम्हाला सांगतोय. तुम्ही माझ्यावर जीव लावता, मला लेकरा इतका जीव लावता याच्याकरता तुम्हाला सांगतोय. म्हातारी काय नांगर गुतला भंगिऱ्याला सांगायला काय घेणं देणं आहे का त्याच्याशी? मूर्खाला उपदेश करणं म्हणजे उपदेश करणाऱ्याची बुद्धी मातीत जात असते. क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा व्यर्थ पुली वाच्यासी नवून व्यर्थ पुली वाच्यासी नवून क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा व्यर्थ पुली वाच्यासी नवून व्यर्थ पुली वाच्यासी नवून. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा व्यर्था फुली वाचा सिनो नये. हो काका, मूर्खाला उपदेश करणं मूर्खपणाचं टोक असते. माझ्या मावल्यांनो, मारुतीरायाला कधी पण दुरून महिलेनं नमस्कार करायचा. परमार्थात अति सोंग आणणाऱ्याला किंमत नाही बरं. लय सोंग आणले काय काय लोकांनी. खरं तर सोंग सपादत नाहीत असा एकच संप्रदाय, त्याला वारकरी संप्रदाय. येथे नाही खोटा चालत परिहार, येथे नाही खोटा चालत परिहार, येथे नाही खोटा चालत परिहार, येथे नाही खोटा चालत परिहार. दानसी अंतर पांडुरंगा, दानसी अंतर पांडुरंगा, नाही खोटा चालत परिहार, जानसी अंतर पांडुरंगा. पाठांतर खूप आहे अण्णा. काल जे पाडवा झाला का माझ्या माईंनो, कालच्या पाडव्याच्या दिवशी ग्रामदेवतेला करदुडा आणि सुपारी वल्ल कुंकू करून कणकीचा दिवा करून मारुतीरायाला गावातल्या घरातल्या पुरुषांनी काल ओवाळीत असते पाडव्याच्या दिवशी. राहिला असेल तर आज यमदिती आहे. आपल्या मुलाकडं कणकीचा दिवा, मुटका, एक करदुडा, सुपारी, फार काय झालं तर विड्याचं पान मारुतीरायाला आज समर्पित करत असतात. फार मोठी शक्ती त्या मारुतीरायाकडे, फार बलाची देवता आहे ती. आणि अशी बलाची देवता एका बाईला दर्शन झालं. बहु अवघड नवल सांगायलो. नवल 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 सांगायलो. रामायण नाही सांगायचं, नवल सांगतोय. आज नवल आहे मालकांचं. आज त्याच्या नवलाचं वर्णन करायचं आहे. बाईनं 50-100 फुटाच्या अंतरावरून लोटांगण घातलं. तर बाई साधी नव्हती वारकरी बुवा. बाई घरात होती तो रकत तिच्या दारात संन्याशी लोळला. कोण महाराज आहे अण्णा? एखाद्या बाईला बघून तिच्या दारात अंगाला तवा का फरच्या थोड्याच होत्या? ऐस तू पाटील. सारवण सडा, शेणानं सडा टाकलेला अंगण. भाऊ काका लोळला महात्मा मारुतीराय. कारण ती बाई नवऱ्यावर देवापेक्षा जास्त प्रेम करीत होती. हो, तिचा एक पुरावा सापडलाय. तिने तेज कांती प्रसन्न केला, तो तियेच्या चरणावरी लोळला. चंद्रसेना मनती तियेला, नैवम गिरगावकर लिखितम. मी लिहिलेलं तुम्ही 4-2% माझ्यावर प्रेम करणारी माणसं नखाते साहेब मानताल. आमचे गिरगावकर म्हणते. पण विक्रांत पाटील जे पुराण वाचतेत का,
ते भंगिरायला मानित नसते. नव्हे माझी वाणी पदरी नव्हे माझी वाणी पदरी नव्हे माझी वाणी पदरी नव्हे माझी वाणी पदरी तुका म्हणे ऐसे आहे हे पुराणे नव्हे माझी वाणी पदरी नव्हे माझी वाणी पदरी नव्हे माझी वाणी पदरी तुका म्हणे ऐसे आहे पुराणे नव्हे माझी वाणी पदरी नव्हे माझी वाणी पदरी नव्हे माझी वाणी पदरी दारात लोळला संन्यासी. आवाज सलीमजी थोडासा का आवाज. दारात लोळला दारात. मारुती रायाला सूर्य विचारत होता, अंजनी नंदन तुम्ही राक्षसाची बायको आहे आणि हिच्या दारात लोळायले. कारण दोन होते अण्णा. एक तर मालकाचं काम करायचं होतं प्रभू रामचंद्राचं, ते नाही सांगणार कारण आज गरज नाही ते सांगायची. एक काम. आणि दुसरं काम होतं जी आपल्या नवऱ्यावर अतूट प्रेम करते तिची देवावर सत्ता असते तिची. देवावर भाष्यकाराचा तात्विक सात्विकांचा काही एक पुरावा आला. नवऱ्याला जीव घालत असताना ही पत्नी स्वरूपात नसती, भोजेसू माता. नवऱ्याला जर बायको जेवायला वाढत असेल जेवायला, तर नवऱ्याचं जेवण संपेपर्यंत तिनं म्हणायचंच नाही मी याची बायको आहे, मी याची माय आहे. भोजेसू माता. एवढा अधिकार आहे तुमचा, एवढा अधिकार माझ्या माईनं. आणि मालकावर अतूट प्रेम करणारी स्त्री, तिचा प्रेमाचा एक वलय सांगतो तुम्हाला. तिनं अशा दोन्ही हातानं बालासाहेब मामा चुटक्या वाजिल्या. चुटक्या आहे पुरुषार्थाचं लक्ष. माहितीच तुम्हाला काय असतंय राट. हे निर्भीडपणाचं लक्षण आहे. दाखवतो तू येऊन पाय. हे निर्भीडतेचे लक्षण आहेत ना, सुरत्वाचे लक्षण आहेत. तर स्त्रीला बाहू थापटीता येणार नाहीत, मांड्या थापटीता येणार नाहीत, ओठावर हात पिळता येणार नाही. तिनं चुटकी वाजले. तुम्ही ताण घेऊ नका रे. एक संध्याकाळचा आणि एक दिवसाचा. दिवसाचा हा तेज कांती म्हणजे सूर्य आणि निशापती म्हणजे चंद्र. चुटक्या वाजिल्या. अरे तुम्ही जोपर्यंत तोपर्यंत या कपाळावरचं कुंकू संपणार नाही. सामान्य ताकद आहे चुटक्या वाजिनं. सूर्याला आणि चंद्राला बळ काय होतं? अमृतच आणून ठेवलं होतं नवऱ्यासाठी. तिने पियुष संचय केला, चंद्रसेना म्हणती तिला. मग अशी इतकं कडवं खाल्लं होतं मी. विठाला विठाला किती क्वालिटीचा मोबाईल असला ना तर कधी कधी हँग होते. हे विलय फिरू कधी कधी होतो हँग. एखादं कडवं जातं इकडं तिकडं. तिने पियुष संचय केला. पियुष म्हणजे अमृत वारकरी. तिच्या नवऱ्याला जर कोणी मारायला आलं, रक्ताचे जितके थेंब तयार होतील तितक्याचे तिचे पुन्हा मालक तयार होत होते. बाकीचे मेले तरी एक जित आहेच, मरूच देत नव्हती ती. आणि आशाबाईच्या पाय ज्या मातीला लागले त्या माती आपल्या अंगाला लागाव ही मारुतीरायाची अपेक्षा म्हणून लोळणच घेतलं तिच्या दारात. आणि तिनं 100 फुटाहून प्रणाम केला आणि मारुतीरायाच्या कोर्टात केस टाकली. तुमच्याशिवाय देव भेटत नाही असं पुराण. आयशे वेद देती संतवीन प्राप्ती नाही, आयशे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संतवीन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद मला वाटतं पैठणच्या मालकांचं वाक्य. संता विने प्राप्ती नाही, आयशे वेद देती ग्वाही. वेद सुद्धा सांगतोय साधू शिवाय देव भेटत नाही. थोडासा आवाज.
बाईनं आपली केस टाकली कोर्टात. एक विनंती मारुतीराय, तुम्ही ज्याचं भजन करता ते मला भेटावा. अपेक्षा केली. चांगली अपेक्षा करणं कधीच पाप नसते. अपेक्षा गोड केल्या पाहिजे. विच्छा कल्पना सदिच्छा गोड केल्या पाहिजे. गोड आणि गोड केल्या की जगाचा मालक ते पूर्ण करीत असतो. वैचारिक पातळी ढासळून ज्या अपेक्षा करतो त्या अपेक्षा देवालाही आवडत नाहीत, संतांनाही आवडत नाहीत. देवाला आवडावा अशा अपेक्षा. ठीक आहे, तिला देव आवडा काही वावगं नाही, आवडत जावा देव. पण देव इतका आवडला, प्राणा भयो याप्तिम ललाट प्रपटले कुमकुम मार्जितम यज्जायते पती परमेश्वराय नमः. मला पती म्हणून देव पाहिजे. अण्णा अर्ज केलं मारुतीरायाकडे. मारुतीरायाकडे दुसरा एक तिनं शब्द टाकला, आपण म्हणताल ते ऐकते पण मला देव पाहिजे. देव पाहिजे. अपेक्षा असतात. आम्ही एकदा बैल घ्यायला गेलो थाळीच्या बाजारात. बैल घ्यायला गेलो, चांगले बैल होते, छान. त्यानं आम्हाला 3,20,000 रुपये त्याची किंमत सांगितली. सांगत असते त्याला काय, आता सांगताना कोणाला सांगायला बनावत लागत असते. काटाळ वांगे चांगले आहेत, गावरान आहेत. पुढचा म्हणला 1.5 रुपये किलो, तुम्ही लगेच म्हणता हा हे फवाऱ्याचे आहेत. घी म्हणता मोल उतरेन, दिदी म्हणता मोल चढे. हा निसर्गाचा नियम आहे, व्यवहाराचा नियम आहे. चला म्हणलं आपण एवढे बैल घेऊन आपण फिरतो, इकडे तिकडे फिरतो. याची जराशी जर सोय कमी झाली तर हे बैल आपले 1.5 लाखाला पण विकणार नाहीत पुन्हा. कारण चांगल्या वस्तू त्यानं वापरावा. किमान दिवसात एकदा तरी आखाड्यावर मालकानं जावा. त्या मालकाला जरा बाकीच्या गोष्टीचा जोर असावा. फक्त पोळ्याच्या दिवशीच ज्याला जोर येतो का त्यानं हे आगाव जोर नाही डोक्यावर घेतले पाहिजे. विठाला विठाला आम्ही बाजूला सरकल्याबरोबर एक माणूस आला. काय किंमत आहे म्हणे? 3,20,000. ते म्हणला 25 घ्या. बैल पाहिजेच. महाराजाला आवड होते म्हणला. मला म्हणलं तुम्ही कसं काय गेले? मी म्हणलं मला आवड आहे गडी पहिलं, पण मला कधी मधी रानात जाणं होते आहे नाही पकडू महाराज. आणि मी जर नाही गेलो आणि गड्यानं जर सोय नाही केली तर हे वाळून जातील, पुन्हा लोक हसतील. त्याच्यापेक्षा नको पंचायत करणं. आवड होती त्याला, आवड. त्यानं बैल घेतले. जमीन किती? म्हणला 80 एकर आहे. वा शपथ, पाठत थापटिली त्याची. एक हौस आहे. माझं मत आहे की वैचारिक पातळी सांभाळून अपेक्षा केल्या पाहिजे. 70 वर्ष संन्याशी राहिला आणि 71व्या वर्षी दुसऱ्याची वरात पाहिलं. म्हणलं आपल्याला कोणी देईन का? यम इतका हानीन सोंगळ्या तुला. 71व्या वर्षी मालकाचा पुरा आहे का? मांडवाच्या दारी पुढे आणीला म्हातारा, मांडवाच्या दारा पुढे आणीला मांडवाच्या दारा पुढे आणीला म्हातारा, पुढे आणीला माथारा, नवरी आणा रांड जाळा नवरदेवाची तोंड, वाळल्या सनकड्या फुकुण्याचं थुत्तर जाळा. कसं शक्य आहे ते? चुकीच्या गोष्टी आहेत ना. वैचारिक पातळी खाली गेली ना, चुकीची गोष्ट आहे. धोत्र क्वालिटीच्या अजून काय असेल 2700, 2500, 3100, 5500 रुपयाचा जोडा घाल धोत्राचा बाळू महाराज. पण इन कशी करता येईल त्याला? वैचारिक पातळी न दिलं गेली की नाही, कुत्रे भुकतील ना धोत्रावर इन केल्यावर. परंपरा नियम आहेत. अपेक्षा करा ना, काही बी कशा करता. नाही नाही म्हणे आता कसं आहे, मग मी मरून जाईल, मग पुढचा जन्म मला कुठं माणसाचा भेटल, मग इन करायची हाऊसच राहील, मग धोत्राव करतो का तू? कसं शक्य आहे? चुकीच्या गोष्टी आहेत ना त्या. अपेक्षा नाही. अपेक्षा देवाला आवडावा अशा केल्या पाहिजे. बाईनं केलेली अपेक्षा खोटी नाही. बरं केली कोणाकडं? एका अधिकारी संतांकडे. त्याला सांगितलं मारुतीराय तुम्ही म्हणताल ते ऐकते. बरं पुढच्या वारकऱ्यानं बी काय सांगावं? माय मी जगाचा मालक तुला देईल, पण पहिला वाचला नाही पाहिजे. मरण सांगितलं हो अण्णा तिनं. नवऱ्याचं मरण सांगितलं. बरं मृत्यू पावला तिचा मालक. जाता जाता मारुतीरायाची शेपटी धरली. बाई काय साधी नव्हती, उपटून घेतली शेपटी. बघा रामेश्वरला शेपटी नाही मारुतीरायाला, शेपूटच उपसून घेतली. साधी बाई का? तिची देवावरी
सत्ता. नवल सांगतोय नवल. मालकाला विनंती केली, मालक एक लक्षात ठेवा, एक तर तुमचा प्राण माझ्यामुळे वाचलाय, एक, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला प्राप्त करण्यासाठी कपाळ पांढऱ्या परातीसारखं केलंय. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण दोनच सांगतो. एक तर माझ्यामुळे तुमचा प्राण वाचलाय. अमृताचा कलश कुंभ सांगत नव्हती तर मालक वाचत होते का? काय शक्य? असे कोटी राम जरी जन्माला आले असते तरी हिंमत नव्हती तिथं. देवानं स्वतः मारुती रायाच्या पुढं शरणांगत हार पत्करावी की आता मी संपलोय, आता बघ तू अयोध्येचं काय तर. मग विचार करा, जिनं ललाटीचं कुंकू पुसून याला प्राणदान द्यावा, फक्त एकच अपेक्षा, तू माझा होय. जाता जाता विटेवरच्या मालकानं सांगितलं, माफ कर, मी तुझा नाही होऊ शकत. मर्यादा पुरुषोत्तम, एक पत्नी व्रत होतं, तो त्याच्या सत्तेवर आरूढ होता. आणि तिथं जर त्यानं त्याची सत्ता मातीत घातली असती ना, त्याचे नियम, तर आज आपल्याला राम नावाची व्यक्ती आवडली नसती. राम अवतार आवडतो कशामुळे माहितीये का? एका तिळा इतकी सुद्धा चूक झाली नाही. तो अवतार रामप्रभूचा आहे, चौकटीतला अवतार रामप्रभूचा. संसारातल्या लोकांनी किती नाविन्यपूर्ण वागावं हे प्रभू रामचंद्राचा आदर्श घ्यावा. अहो, एकाला राज्य देण्यासाठी बिना चपलाचा 14 वर्ष फिरावा आणि हे बापानं सांगावं, आणि तो बापाचा शब्द पूर्ण करण्यासाठी पितृआज्ञा, शास्त्राची भाषा, पण बापाच्या आज्ञेकरता बिना चप्पलचं फिराव, सामान्य नाविन्य असेल ते? हा चौकटीतला अवतार रामप्रभूचा. सांगितलं, माय मी माझा नियम नाही मोडू शकतो. यानं पायाच्या अंगठ्यानं तिचा पलंग मोडला होता. मारुतीराय बुद्धिमतान वरिष्ठ, तिनं सांगितलं, ज्या पायानं माझा पलंग मोडलास त्याच पायाला बाण लागून एके दिवशी इहलोकातली यात्रा संपल. आणि द्वापार युगात भिल्ले विंधिले शारणधर, त्याच अंगठ्याला बाण लागला आणि प्रभास क्षत्रावर जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा, भागवत सांगते, तिथं निज धामाला गेले. बाजूला मैत्रेय नावाची व्यक्ती होती, आणि अजून एक नवविधा भक्तीतली व्यक्ती होती, उत्तरेश्वर बापू, त्याचं नाव होतं उद्धव. आणि त्याला सांत्वन करण्यासाठी गोकुळात पाठिलं, म्हणून उद्धवा जा सांत्वन कर जा गोकुळवासी जनांचे. भागवत सांगते, भागवत. देवानं हे स्वीकारलं, मरेल पण नाही तुझा स्वीकार करणार, नाही स्वीकार करणार. मारुतीरायाच्या शेपटीनं 16 योजनाचा पर्वत उचलतोय. ताकद किती असेल शेपटीत त्या? मारुतीरायाच्या शेपटीनं सुशेन नावाच्या डॉक्टरचं घर उचलता येते. ताकद किती असेल त्या शेपटीत? मारुतीरायाच्या शेपटीनं 14,000 राक्षस मारता येते. ताकद किती असेल त्या शेपटीची? मग एवढी मोठी बलशाली शेपटी जिने एका शकंदात तोडून घ्यावा, हे हिचाच पराक्रम आहे. माझ्या कपाळावरचं कुंकू या शेपटीनं पुसलंय, म्हणजे भुंगे त्याच शेपटीनं मारले होते यांना. भुंग्याचं पंख शेपटीच्या गोंड्यात सापडलं होतं. पुच्छ आग्रभागे पिच्छेसु, पुच्छ म्हणजे शेपटी, आग्रभाग म्हणजे टोक, आणि पिच्छ म्हणजे पंख. म्हणजे कोर्टात पुरावा दाखवायचं काम नाही. हा चंद्र, हा सूर्य, हा जयद्र. तू मारलं का नाही माझ्या मालकाला? अरे, एकाच्या प्राप्ती करता स्वतःच कपाळ पांढऱ्या परातीसारखं करा, हे आणि तू माझी इच्छा मातीत घातलीस. मारुतीरायानं सांगितलं, आई साहेब माफ करा, पण तुमचा अर्ज फाडीत नाही. मी विटेवरच्या मालकाच्या पदरात तुमचा अर्ज टाकलाय. झालं, पुढच्या अवतारात झाली असेल काही नवलाची गोष्ट नाही. तीच पुढे सत्यभामा झाली. इतक्या पूर्ण नाही मला बोलायचं, ठीक, तिचं पुण्य होतं, पण मागच्या अवतारात नाकारली. हिनं पुढच्या द्वापार युगात प्रश्न केलता. कधी केलता माहितीये का? 16,107 लग्न झाले, तोवर काहीच बोलली नाही. 16,107 लग्न झाले पंढरपुरातल्या मालकाचे, काहीच बोलली नाही. पण 16,108 लग्न झाल्यावर ती मालकाच्या पुढेच बसली. मालकाला विचारलं, मालक, 7व्या अवतारामध्ये क्रतात्रेता युगात मी बाहेर निघल्याच्या नंतर सूर्य आराम करत होता. ताकद सांगू, चंद्रसेना प्रांतात बाहेर पडल्याच्या नंतर त्या प्रांतातल्या कळ्या बंद होत्या. सुरुवात कळा म्हणजे सूर्याच्या कळा, 1-2 कळा बंद होता त्या. का? कळा म्हणजे किरणाच्या कळा. हिच्या अंगाचाच प्रकाश सूर्याच्या तेजा इतका पडत होता अण्णा. मग मी एवढी सुंदर, अगाध तेज कांती,
तेज म्हणजे सूर्याची कांती, आणि त्यानं मला पाहिल्याच्या नंतर त्यानं लाजावा एवढं माझ्याकडे सौंदर्य. आगा पूर्ण बिंबाचा निशापती, म्हणजे त्याला पौर्णिमेचा चंद्र म्हणायचं. हो काका, तो पौर्णिमेचा चंद्र मला बघून लाजायचा, एवढं माझं सौंदर्य. तुम्ही माझा तिरस्कार केला. आणि जिच्या अंगावर 2-2 इती केस आहेत, जिला इतकाले नख येत, ती कशी काय स्वीकारली तुम्ही? तिचं नाव होतं जामवंती. विटेवरच्या मालकाने सत्यभामेला सांगितले, अगं लक्षात ठेव ग, तू लक्षात ठेव. ऐक, मागच्या अवतारात तुम्हाला आवडत होतीस, त्यावेळेस पासून तू मारुतीरायाकडे दिलेलं पत्र मी हृदयस्थ केलत, मी हृदयस्थ केलत, हृदयस्थ केलत. म्हणून लक्षात ठेव, तू इतकी आवडत होतीस, इतकी आवडत होतीस, इतकी आवडत होतीस, म्हणून 14 रत्नापैकी एक रत्न पारिजातक मी तुझ्या दारात लावला होता. एक आवडीचा विषय असतो ना, आवडीचा विषय. अजून 4 गोष्टी आहेत बरं, सांगून पुन्हा सगळ्या गोळ्या या खट्या घातल्या की रिॲक्शन येत असते. काय अधिकारी असेल बाई, किती नाविन्य असेल तिच्या बाबतीत. अजून एक सांगू का? जाऊ द्या, सांगितलं पाहिजे. विटेवरच्या मालकानं सांगितलं, तुम्हाला किती आवडत होतीस. अगं तू तुझ्या बापाकडनं आणलेल्या द्रव्यानं मी माझी बहीण श्रीमंत केली. भागवत सांगते 3.5 ते 3.25 वर्ष शिमंतक नावाचा मणी सुभद्रेची इथे ठेवला. हे तिने तिच्या बापाचीतून आणला होता. बहिणीला श्रीमंत करण्याची कुवत मला तुझ्यामुळं प्राप्त झाली ग, तुझ्यामुळं प्राप्त झाली. एक सांगू का ग, एक सांगू. चंद्रसेने मागचं नाव म्हणून बोलतात. हे चंद्रसेने, या पवित्र देशातल्या वारकऱ्याला मसनवाट्या सगळं सोन्याचं गाव दिलं म्या. ही तुझी कृपा आहे. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. भागवत सांगते त्या काळातला द्वापार युगातला वारकरी सुदामदेव. उरलेल्या सोन्यानं मसनवाटा पण सोन्याचा केला. किती आवडतीस ग तुम्हाला, किती आवडतीस, किती आवडतीस. म्हणून वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे, लक्ष्मीपेक्षा 16,108 घरापैकी देवाच्या महालाजवळ सगळ्यात जवळ कोणाचा महाल असेल तर तो सत्यभामेचा होता. 3ऱ्या क्रमांकाचा महाल जामवंतीचा होता आणि 23व्या क्रमांकाचा महाल लक्ष्मीचा होता. असं मी सांगत नाही, मी सांगितलेलं आमच्या पपेची मा ऐकायची नाही तर तुम्ही कसं ऐकतात? पाहावे पुराणी चारोनी. हा, आपल्या पदरचं नाही भरडायचं. आधारा वाचोनी काय सांगसी कहाणी. वक्त्यानं आधार नसल्याशिवाय बोलायचं नाही, चुकीच्या गोष्टी. विटेवरच्या मालकाला प्रश्न केला, इतकी आवडते पारिजातक ममम द्वारे शुभयो पारिजातक शयम तरुः 14 रत्नावगान स्थितेषु स्थापयामिं पारिजातका. मग पारिजातक नावाचा वृक्ष माझ्या दारात लावावा. कधी कधी रुक्मिणीला थोडस दुःख झालतं, म्हणून वाऱ्याची झुळूक यायची, फुलं तिच्या इकून पडायची. म्हणून आमचे सांगणारे सांगतात, असू द्या न तिच्या दारात, पण पारिजातकाचे फुलं तिकडं पडत होते. मग शेजारी कोणाचं जरी असलं, सलीमबाईचं जरी दार पलीकून असलं तर पलीकून फुलं पडणारच आहेत. पडूच शकते, त्याच्यात काय विषय. याच्यात इतके काय नवलाची गोष्ट सांगायची गरज नाही. पण दारात तिच्या लावलाय हे महत्व आहे की नाही. 14 रत्नापैकी पारिजातक, 14 रत्नापैकी पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा. हे मंगलाष्टक ब्राह्मणाला म्हणू देत मोकारे. आता ह्या मधल्या मोकाऱ्याचीच जास्त जास्त चालायलेत. हो, ताई ग बाई ग, यम तुला इतका हानीन भडव्या. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य ही तृण मानावे. मला असं वाटतंय कशातही नाटक करा, पण आपल्या संस्कृतीत नाटक नकोय. ज्याचं ज्याचं लग्न राहिलंय का त्या तरुणाच्या बुटासकट पाया पडतो. तुमच्या लग्नातली मंगलाष्टक शास्त्र शुद्ध म्हणायला लावा. नाही असू द्या ना, म्हणू द्या एखाद्या वारकऱ्यानं जर म्हणले, पण शास्त्र शुद्ध मनानं
जे संप्रदाय सांगितले ते म्हणा. हे स्पीकरवाला मुसलमान माणूस आहे. मी सांगतो ते जाऊ द्या खड्ड्यात, पण कीर्तन झाल्यावर या सलीम भाईला विचारा, तुमच्यामध्ये भंगार जमा करणारा तरी मुसलमान नियम मोडी तुका लग्नातले नाहीत मोडी. इतके नियमाची चौकटी त्यांच्या. पण मला सांगा, 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे आपलं लग्न. काय भरडी ताऊ ग वाळू जात्यावर, तिचं का पीठ पडत असतं का वाळू दळल्यावर? मूर्खपणाचं टोके. तुम्हाला सांगतो, लग्नामध्ये सर्व देवता असतात. अग्नी आली म्हणजे सगळ्या देवता आल्या. आपल्या प्रत्येक देवता अग्नीच्या मुखातून जेवत असतात. म्हणून हवन करताना प्रत्येक देवतेला आमंत्रित करायचं. नवरात्रीतलं हवन असेल, वास्तुशांतीचं हवन असेल, लेकराच्या शांतीचं हवन असेल, एरवी जे यज्ञ असतात त्या प्रत्येक याच्यात जी आहुती टाकल्या जातील ती देवाच्या नावानं टाकल्या जातील, त्या देवाच्या. आणि अग्नीत आहुती टाकायची म्हणजे अग्नीच्या मुखानं जेवत असतात. सप्तपदीच्या वेळेला अग्नी असतो. शिस्त असा. मला असं वाटतंय सप्त्याला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, आणि आपले गोंधळ सुरूच. देवाला आवडत नाही ते गोंधळच येत नाही. देवाला आवडतोय तो गोंधळ असावा. हा, देवाला आवडत नाही ती सारा गोंधळच. ते असे नाही कामं करायचे, चुकीच्या गोष्टी आहेत त्या. शिस्त असली पाहिजे, शिस्त. चला, मला सांगायचं, पारिजातक 14 रत्नापैकी एक. मी एवढी आवडते, मग माझा त्या अवतारात तिरस्कार का केला? ऐक ग, ऐक. मी स्वतंत्र नव्हतो. मी तुझ्याशी लग्न करावं पत्र हृदयस्थ केलं ग, पत्र हृदयस्थ केलं. मारुतीराय दुःखी झाल्याच्या नंतर त्याच वेळेस त्याच्या अंतःकरणावर अधिराज्य गाजावा असं गोडस त्याला वाक्य सांगितलं. पवन सुद्धा काळजी करू नको रे हनुमंता, पुढच्या अवतारात तिच्याशी लग्न करीन. मी त्यावेळेला एका संन्याशाला वचन दिलं ग. विचार तू मारुतीरायला, विचार 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 मारुतीरायला. मारुतीरायनं खून बऱ्यापैकी गोष्टी सांगितल्या. हे रामायणात नाही बघायचा तुम्ही. रामायण हे भागवतातही पाहायचं नाही. पुन्हा भागवत पाहिल्यावर रामायण पाहिल्यावर म्हणताना या दोन्हीत गवसन. मग बाळू महाराजाला का तुरीत पात्यात थोडं गवसन, कापसात थोडं गवसन, त्याच्याकडे दुसरं वाचित जा. मग एवढं माझ्यावर नितांत प्रेम. मग तुला सांगतोय ना मी मागच्या अवतारात स्वतंत्र नाही, पुढच्या अवतारात इतकी नखावाल्या, 2-2 इतकी केसावाली विश्वात एकानंही मान्य केली नसती. माणसानं पण नाही, सामान्य माणसानं नाही, संध्याकाळचा ठिकाणा नाही त्यानं पण मान्य केली नसती. यांना आसोलीन कशी मान्य करीन? आणि जगाच्या मालकानं मान्य केली. मला सांगा, सूर्याच्या कळाजीच्या मुळे थांबतात, चंद्राचा प्रकाश तिच्याकडे बघून थांबतोय. इतकी सौंदर्य स्वीकारली नाही आणि इतकीच नखवाली स्वीकारली. यालाच मालक नवल म्हणतात. नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल. अजून एक नवल सांगतो. एका बाईनं स्वतःच मुलाचं प्रेत पंढरपुरातल्या मालकाच्या दारात ठेवलं, वैकुंठात ठेवलं. वैकुंठात मुलगा मारला, पंढरपुरातल्या मालकाने आणला, रामप्रभूंनी मारला. आणि मुलगा मारल्याच्या नंतर मुलाचं प्रेत पांढऱ्या कपड्यात बांधलं आणि त्याचं गाठोडं प्रेताचं त्याच्याच दारात ठेवलं. एकच विनंती केली, उलट नको रे देवा. देवा, मी एकटीच आहे रे, एकटीच आहे. माझी उतार वयातली काठी रे, मला याच्याशिवाय कोण सांभाळीन रे देवा. देवा माझं ऐक रे देवा, ऐक ऐक ऐक. आणि देवाला तिनं कितीतरी पावत्या दिल्या, त्याच्यातली एक पावती सांगते, ती महत्वाची पावती आहे. तिनं देवाला सांगितलं, देवा आम्ही भजन न करणारी माणसं तुझं भजन करतो, याच्यापेक्षा तुला कोणता आनंद पाहिजे रे आमच्याकडून? आम्ही लावर, चसे, चित्र, रानडुकर मारणारे शिकारी माणसं आहेत. आम्ही किराताच्या वंशातली माणसं आहेत.
आम्ही मूळतः शिकार करणारी माणसं आहेत आणि माझ्या मुलानं हे सगळे गोष्टी सोडून तुझं भजन करायला सुरुवात केली रे आणि तू त्याला मारतोस. कर्तुम शक्ती आहे तुझ्याकडे, तू याला चेतन कर. मालकाने दोन्ही हात असे छातीवर ठेवले. अण्णा दोन्ही हात छातीवर ठेवणे म्हणजे हे नम्रतेचं लक्षण. भाऊ काका छतू पाटील दोन्ही हात छातीवर ठेवले आणि मालकानं सांगितलं काम तर चुकीचं केलंस मी, याच्या बदल्यात मला काय पाप फेडायचं ते फेडील, पण पोरग जिवंत नाही करता येत तुझं, कारण मी स्वतंत्र नाही. त्याच्यातल्या 9 पापापैकी एक पाप सांगतो. ह्या बाईच्या अगोदर हिचं पोरग पंढरपुरातल्या मालकाने मारलं. याला मारायची ताकद तर तिच्यात नव्हतीच, पण तिच्या हृदयातून पडलेले जे वलय होते, ह्या वलयामुळं हा जिच्या पोटी जन्माला आलाय तिचं दूध प्याता आलं नाही. झाल्या झाल्या यशोदेकडं वैकुंठेचा यशोदेच्या घरी यशोदेच्या घरी जिनं पोटात वागवलंय तिच्या सानिध्यात नाही. आणि यशोदेच्या घरी काय मागचं घरानं नाही महाराज, मागचं घरानं भगवंतानं सांगितलंय सगळं गा थोडं कर्जा सगळं फेडतो, पण तो पोरग नाही उठीत आहे. हेच किराताचं पोरग पुढच्या अवतारात कोण झाले. मला असं वाटतंय 5-25 भागवत ऐकलं होतं, हे लक्षात राहायलाच पाहिजे. तुम्हाला ऐकणाऱ्याला जरी नाही लक्षात राहिलं तर आमच्या भागवत करायला त्याचा पुढचा जन्म कोणता हे पाहता असावा. आणि जर या किराताचं पोरग पुढच्या जन्मात कोण्या जन्माला गेले द्वापार युगात हे जर भागवत करायला सांगता येत नसेल तर असं समजायचं तो जनता मारायला आहे. पवित्र जनतेच्या डोळ्यात माती टाकायला. गाडीत गेल्यावर मला विचारा तुम्ही बी भागवत सांगतात विठाला विठाला विठाला. अधिराज्य कमवलं त्यानं, पुढे इतकं दिलं त्यानं, पण उठिलं नाही. हो उठिलं नाही. ऐका आता नवल कुळामध्ये भजन नसताना भजन करतय त्याची पाठ थापटा. बाळू महाराजाचं पोरग जर 2-4 श्लोक म्हणत असेल तर लय नाही गुरमळायचं. नाही हो बाळू महाराजाचं पोरग श्लोक म्हणतंय, अरे म्हणू दिन त्यानं, त्याचा बापच म्हणतोय म्हणून पोट्ट म्हणतंय. पोराच्या त्या पोराची पाठ थापटा ज्याचा बाप माळकरी नाही, ज्याचा आजा माळकरी नाही, ज्याच्या कुळात कोणाला माळ नाही, परमार्थ नाही, आणि त्याच्या कुळातलं जर पोरग भजन करीत असेल तर त्याची पाठ थापटा. अरे परंपरा नसताना भजन करायला अशा काही पाठ थापलेल्या पाहिजे. तर विटेवरच्या मालकाला तिने विचार केलं, देवा ठीक आहे रे वानरायन भजन केलं, पण मारुतीरायाची संगती होती. बा तुझी येणे संगती उद्धरिल्यासी वानर पंगती. मारुतीरायाच्या संगतीत आहो दगड भजन करीत होते, त्याबद्दल दुमत नाही, पण तिनं सांगितलं अरे ज्याला नेसायला पण पाखराच्या पखाची लंगोटी होती. कशाचे कपडे आले, पाखरं मारायचे, त्याचं मांस खायचं आणि त्याचे पंख एका मोळाच्या दोरीत गुंतून, मोळ नावाचं म्हणजे पोळ्याच्या दिवशी बैल दर्भ असतं ना, दर्भ म्हणजे मोळ देवा, या दर्भाच्या कारीनं ते पख विणून मग लोकलज्जा निवारणार्थम त्यानं त्याचे वस्त्र करावा. मग अशा कुळात जन्माला आलेलं पोरग तुझं भजन करते, तुझी जाती किती. ते म्हणलं बाई ह्या पोरानं माझं भजन केलंय, ह्या भजनाची पावती किती विधात्याला लिहिता येत नाही हे मला सुद्धा कळतंय, पण उठिता येत नाही. बोलीला वाल्मिक मी स्वतंत्र नाही ना ग, मी स्वतंत्र नाही. आणि एका बाईनं भाकरी खाऊ घातल्या अण्णा, त्या बाईचं पोरग आंघोळीला गेलं आणि आंघोळ करता करता समुद्रात बुडालं. आणि त्या बाईला जाता जाता सांगितलं, तो भाकर खाऊ घातलीस ना, तू उपकार कशाला ठू, मृत पुत्र जीवविला महर्षी सांदीपनींचा पुत्र. आओ त्या टोकाचं भजन
विधात्याला वजन करता आलं नाही भक्तीचं भाऊ काका. नाही उठीत आलं का स्वातंत्र्य नाही, आणि पुढे गुरूंचा पुत्र उठिला म्हणून मालक नवल म्हणतात. ब्रह्मांडाच्या मालकाचं नवल आहे. नाही उठीत आलं पुढं कसं उठिलं. अजून एक नवल सांगतो. 1 वाजलं ना. सातव्या अवतारात पुतणीचं लग्न ठरलं. अण्णा पुतणीचं पंढरपुरातल्या मालकाच्या सख्या भावाच्या पोरीचं लग्न. सोयरी कितीतरी लोकांना आणली, पण एका श्रीमंताचं पोरग म्हणलं लग्न मीच करणार तिच्या संग. त्याच्या श्रीमंतीचं वर्णन वारकरी संप्रदायातल्या आधारीव लोकांनी केलंय. तू का म्हणे ज्याची त्याचं पोरग. नवरदेवाला नवरी आवडली, पण पोरीच्या बापानं सरळ सांगितलं मला तुला द्यायचीच नाही. पोरग म्हणलं नाही ऐकणार तुमचं, नाही ऐकणार. नवरीच्या बापानं दादाला सांगितलं. दादा म्हणजे पंढरपुरातले मालक रामचंद्र प्रभू, बघा बघा थोडं लक्ष घाला. मला असं वाटतंय एका श्लोकाच्या आधारानं असं सांगता येईल की प्रभू रामचंद्रानं त्यावेळेला अशी मूड दाबली होती. लक्ष्मणाला सांगितलं तू काय काळजी करतो लखन, मी आहे ना, मी आहे ना. काय हिंमत आहे त्याची. आणि हे दोघं झोपीत होते त्यावेळेला. तदेव लग्नं सुदिनं तदेव तारा बलम चंद्र बलम तदेव विद्या बलम दैव बलम लाभस्ते श्याम जयस्ते श्याम कुतस्ते श्याम परा. आज काय ब्राह्मणच पुढे काय ताण घ्यायचा. आपला पेपर क्लिअर व्हायला असं समजायचं. लागलं. प्रभू रामचंद्र आणि लखनलालजी उठल्यावर कळालं कन्येचं लग्न झालं. काय म्हणावं बापानं. बापानं सांगितलं पोरगी विधवा झाली तरी हरकत नाही, पण तुला मारीनच. जावई बी असं खतरा होत ते. त्याने एका मंत्र्याला नाही आणला. 222 दिवे ज्याच्या दिव्याला गाडीला आहेत का 222 दिवे विक्रांत पाटील
अशा मंत्र्याला वाहना सगळं बांधून आणलं, एकदा नाही 17 बाऱ्या. म्हणून त्याचं नाव सत्रजित इंद्रजित पडलं. जावाई रगील, सासरा तर इतका रगील, त्याचा रगीलपणा सांगू. सासरे म्हणले मी तुला मारणार, तर जावाई म्हणला मी तपस्वी जावाई आहे, मी काय असं आयऱ्या गायऱ्या नाही. हो, काय आयरे गैरे अशीच रुपा भळभळली. बापाला 3 मजली घर आणि ही त्याच्या प्रेमात पडीन येड्या बाबली डबं घेऊन चालली. ते म्हणला मुलगी चांगली आणि पठ्ठ्या बी चांगला. ज्याच्या बापाला सोन्याचं गाव आहे अशाच पोट्टे म्हणले. ज्याच्या बापानं 33 कोटी देवता बंदीत टाकल्या अशाच पोट्टे. ज्याच्या बापानं काशीतले मालक प्रसन्न केले अशाच पोट्टे. किती उपमा द्यायच्यात तुम्हाला. मला मारण्यासाठी लग्न करून संन्यास घ्यावा लागेल. पंढरपुरातल्या मालकाचे कृतात्रेतायुगातले भाऊ म्हणले लग्न करून पण संन्यास घेणारच. याला मारण्यासाठीच उर्मिला घरी ठुलीन हे वनवासात गेले. ठीक आहे म्हणले, संन्यास घेतला लग्न करून तरी चालेल, त्याबद्दल दुमत नाही, पण उपवासी राहावं लागेल. म्हणला तुला मारूस तर पाण्याचा थेंब येणार नाही. तुम्हाला एक कारण सांगू का, याच्यातल्या 2 गोष्टी शिका. लक्ष्मण प्रभू रामचंद्राची सेवा करण्याकरता वनात गेले याबद्दल मी नाही म्हणणार नाही, पण लक्ष्मणजीला वनात जाण्यासाठी त्याला न आवडणारं कट्ट मारायचं होतं म्हणून गेले. हे पण लक्षात ठेवा, कधी कधी कारण लक्षात ठेवा. तुम्हाला एक सोपा कळेल रुचेल असा पुरावा सांगतो. तुम्ही प्रेम करता ना सगळी लोक माझ्यावर, मी तुमच्या ऐकण्यासाठी कीर्तन घेतो, येतो कीर्तनाला बालासाहेब मामा, पण पाकिट तर घेतोच ना. स्पष्ट बोललं पाहिजे माणसानं. हातातल्या बांगड्या आरशात पाहायच्या नाही, हातीच्या कंकणा दर्पण कासया. म्हणजे एवढा चोमाळेपणा नाही. नाही मला ते लयच मानते म्हणून जातो, मग नारळ बी घेऊ नको ना. तो या मान्याला तिथं किंमत देऊ. लक्ष्मणजीनं मालकाची सेवा केली हे मान्य करू, पण जाण्याचं कारण वेगळं होतं. कधी हे पण शोधा, हे पण शोधा, हे पण शोधा. मीच एक पुरावा देत असताना प्रभू रामचंद्र आणि सीताई साहेब फळं खात असताना फळं आणून द्यायचं काम, धुवायचं काम, सोलायचं काम, वाढायचं काम लक्ष्मणजी करत होते, पण ते दोघं फळं खाताना त्यांच्याकडे पाठ करीत होते. म्हणजे त्या अर्थी लक्ष्मणाचं प्रभू रामचंद्रावर सीतेवर प्रेम आहे. विचारलं होतं का, काय नाही म्हणले, फळ तोडताना खावा वाटत नाही, फळ धुताना खावा वाटत नाही, फळ कापताना खावा वाटत नाही, फळ वाढताना खावा वाटत नाही, पण तुम्ही खाताना जर फळ खावा वाटलं आणि मला तर खायचं नाही, मग त्या फळावर जर माझी वासना पडली तर तुमचं पोट दुखेल. याच्याकरता मी तिकडे पाठ करतो. हा पुरावा मीच सांगितला. याच्या मागे अधिकारी लोकांनी सांगितलं असेल, पण बऱ्यापैकी कीर्तनात भागवतात मी रामायणात सांगितलेलं आहे. म्हणजे लक्ष्मणजीला रामप्रभू आणि सीताई साहेब आवडत होत्या, पण तरी पण कधी कधी मनानं केलेलं पाप सुद्धा घातक ठरू शकतोय. अन्नावर एकादशीच्या दिवशी एकादशी आपण धरली आणि कोणी जेवत असेल तर आपण मनात निग्रह केला पाहिजे, आज एकादशी काय हरकत, उद्या का उजाडणार नाही का. दूधपोळी काय खातो, तुपपोळी खाऊ उद्या द्वादशीला, असा निग्रह करून एकादशी धरायची. पण ते खाताना जर हटावून जीभ फिरीत असेल तर समजायचं एकादश कुत्र्यान धरली. भाषा जरा गावरान वाटली असेल विक्रांत पाटील, पण पुरावा ऐका. तुम्ही जर शेतात गेले तर शेतावर आखाड्यावर जेवायला बसा. आखाड्यावर जेवायला बसल्याच्या नंतर कुत्रं पुढे बसलं पाहिजे, तर कुत्र्याला तुकडा फेकायचा. जर तुम्ही नाही फेकला तर तुम्ही खाली हात केल्यावर कुत्रं हाताकडे पाहता अण्णा, आणि वरी हात केल्यावर तोंडाकडे एकदा पाहतं, आणि कुत्र्याच्या जिभेतून लाळ खाली पडती, त्याच्या तोंडाला पाणी सुटते. तसं एकादशी धरणाऱ्याच्या दिवशी जर अन्न खाण्यासाठी पाणी सुटत असेल तर समजायचं त्या दिवशीच्या पुरतं हे कुत्रं जे विठाला विठाला विठाला. जे धरीत नाहीत त्यांच्यासाठी काही प्रश्न नाही, धरतो ना तू, धरतो ना. एकादशीच्या बाबतीत फार गोडवा सांगितला आपल्याकडे. तसे तर आपल्याकडे उपवास ठराविक सांगितले, एकादशी सोमवार आणि 5 परवाने, याच्या व्यतिरिक्त उपवास नाही सांगितले.
काही काही उपास यायनं जास्त डोक्यावर घेतले, मान मोडून जाईल एखादीची. जरा हिशोबात राहत जा, आकारात बघत जा काही काही गोष्टी. शास्त्र म्हणेल ते सांग. ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगते ते उपास धरायचे. आपल्या संप्रदाय सोमवार आणि एकादश, आणि फार काही शक्य असेल तर प्रदोष सांगितला, आणि 5 पर्वण्या सांगितल्या, महाशिवरात्री वगैरे वगैरे. हे 5 पर्वण्या त्याच्यापैकी. बाकी उपास संप्रदायात नाही सांगितले. धरता ते जग त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. आता काय कोणाला किती पकडता येते त्याच्या ताकदीनुसार ते पकडित असते. लवंगाव मंगळवार धरिती, साऱ्या लोकायचा मंगळवार केला असतो, आणि तू काय लवंगावर मंगळवार धरिती. सासूला नीट बोलणं, सुनाला नीट बोलणं, सुन सासूला नीट नाही, मालकाला नीट बोलणं. काय मंगळवार लवंगाव धरला काय, खारकाव धरला काय, इतका येडा आहे का तुला देव मानायला. सगळं करून मारला 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 तो मारला. आणि शेवटच्या वेळेला मुलीनं बापाकडे वंजळ केली. बाबा, मला आज कळालं तुम्ही जावायला मारले. एक काम करा ना बाबा, ज्यानं तुमच्या भावजेला त्रास दिलाय तो तर मेला ना. ज्यानं तुमच्या भावाला त्रास दिलाय तो तर मेलाय ना. आता लक्षात घ्या, जावाई श्रद्धेनं तुमचे पाय धरील, त्याचा पुनर्जन्म पुन्हा करा, आणि माझ्या कपाळावरचं कुंकू वापस आणा. असं पाहिलं प्रभू रामचंद्राकडे लक्ष्मणजीनं मारुतीरायाकडे पाहिलं, आणि मारुतीरायानं साधूचं स्मरण करून दिलं. वाल्मिकाचं वेगात सांगतोय, पत्र आणलं, श्लोक आणला, ते असू द्या. आता आजच्या दिवस ऐकिला असं ग्रहित करा. कीर्तन काल्याचे, बैल 2 आणि जमीन 300 एकर, आकारातच पाळी घ्यावं लागेल ना. पाहिल्याबरोबर मारुतीरायानं सांगितलं, नाही उठीत आहेत, नाही उठीत आहेत. पुन्हा बापाकडे पाहिलं, सांगितलं, बाबा तुमच्या देखता कपाळ पांढरं झाले, तुमच्या हातानं पांढरं झाले. हे बापाला विचारले, पण बाजूला जगाचा बाप होता. जगाचा बाप म्हणजे पंढरपुरातला होता. विश्वाची सत्ता तुमच्या ताब्यात आहे काका. मालक, जगातली सत्ता तुमच्या ताब्यात आहे, आणि विश्वाची सत्ता ज्या चुलत्याच्या ताब्यात आहे त्याची पुतणी पांढऱ्या कपाळाने मरावा. हे चुलत्याचं काय मोठेपण आहे, काय शक्ती आहे तुमच्याकडं. बापाला विचारलं, बाबा तुम्ही अनंत शेष आहात, ही पृथ्वी तुमच्या डोक्यावर आहे, एवढी शक्ती तुमच्या ताब्यात, आणि पृथ्वी ज्याच्या डोक्यावर असताना त्याच्या मुलीनं पांढरं कपाळ घेऊन बसावा, हे तुम्हाला कितपत शोभतंय. तर दोघं एकत्रित बसले आणि बिभीषणाला पर्याय सांगितला. राजे, बिभीषण म्हणत नव्हते प्रभू रामचंद्रा, राजे तुमच्या सुनबाईला, आमच्या मुलीला सांगा सती जाय, सती जाय, सती जाय. नाही जावाय उठीला, नाही उठीत आला. कसं नवल म्हणताय ना, कमी व्याख्या वापरल्या तिने. मी कोणाची मुलगी आहे, कोणाची पुतणी आहे, याचा विचार करा, विचार करा, विचार करा. तिने सांगितलं, ऐका मामांजी, चुकीचं काम करणारे माझे मामांजी एक गेले, दुसरे चुकीचं काम करणाऱ्या भावाला मदत करणारे कुंभकर्ण नावाचे मामांजी गेले. पण भजनाच्या बळावर अग्नी थांबवायची ताकद या सासऱ्यात आहे. तो विभीषण नावाचा सासरा चिरंजीव आहे. मी तुम्हाला भीक मागते, तुम्ही याचं भजन करून गाव थांबिले. तुका म्हणे अग्नी झालाशे शीतळ, आणि प्रतापे सबळ नामाची. नामाच्या ताकदीवर मारुतीरायानं लागलेला अग्नी विझवायची ताकद तुमच्यात आहे. इतकं तुमचं भजन श्रेष्ठ आहे, तुम्ही याचं भजन करता. तो माझा काका आहे. म्हणान मामांजी, कमी व्याख्या केली असेल, कमी व्याख्या केली असेल. दुसरी व्याख्या ऐका. वालीला मारून अंगदाला, वालीला मारून सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिलं. या सुग्रीवाला विश्वात फक्त 3च लोकांची भीती होती अण्णा, 3च लोकांची. तर सुलोचनेनं सुग्रीवाला सुद्धा ओटी पसरली. किष्किंधा नरेश, किष्किंधा नरेश, माझा एक सासरा चिरंजीव आहे, चिरंजीव, चिरंजीव, चिरंजीव आहे. मी आज माझ्या सासऱ्याला आण व्हायला लावते. चंद्र सूर्य येतोपर्यंत तुमच्या किष्किंधेवर कोणाचा डोळा लागू नये, ही माझ्या सासऱ्याला सांगून तुम्हाला गोड अशा प्रकारचं अधिष्ठान कायमस्वरूपी देते.
पण तुम्ही ज्याचं भजन करता त्याला सांगा ना माझं कुंकू वापस दे. किती व्याख्या सांगायच्या तुम्हाला? 4 वाजूस तर संपणार नाही. एवढा मोठा अधिकार पण नाही उठिल म्हणून नवल नाही ना. म्हणून नवल नाही, म्हणून नवल नाही, म्हणून नवल नाही. विषाचे लाडू खाऊ घातले. विषाचे लाडू खाऊन पाण्यात टाकलं भीमाला. पाण्यात टाकलं आणि भीम मृत्यू पावला. असं एक पुराण म्हणते. एक नाही, 3 पुराणाचा पुरावा आहे. आणि ज्या वेळेला द्रौपदीला कळतंय भीमाला विषाचे लाडू खाऊ घातले आणि पाण्यात टाकले, भीम गेलेत, त्यावेळेला विटेवरच्या मालकाला विचारलं, प्रभू 5 आधारीव लोकांच्या नावानं कुंकू लावते, याच्यातला एक जरी गेला तरी कुंकू पारख झालं. एक जरी गेला तरी कुंकू पारख झालं. काय केलं पंढरपुरातल्या मालकानं? जाऊन काशीतल्या मालकांची विनंती केली आणि काशीतल्या मालकाला सांगितलं संहार कार्य तुमच्या हातात आहे, कसं करायचं तर बघा. याच काशीतल्या मालकांनी नागाला आदेश दिला आणि नागाने चावा घेतला आणि सापाने विष अंतःकरणात ओढून घेतलं. स्वतःकडे ओढून घेतलं आणि विष मुक्त केला. भीम द्रौपदीच्या कपाळावरचं कुंकू शाबीत ठेवलं. द्रौपदीच्या कपाळावर. चला, द्रौपदी कोण होती? त्याची मानलेली बहीण. मग मानलेल्या बहिणीचं कुंकू शाबीत ठेवायची ताकद ज्याच्यात आहे आणि पोरीचं कुंकू शाबीत ठेवत नाही, ही मागची कथा. आणि मानलेल्या बहिणीचं कुंकू शाबीत ठेवलं म्हणून मालक नवल म्हणतात. नवला केवाडे केवाडे, 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 नवला केवाडे केवाडे. नकळे कान बाजे कोडे, नकळे कान बाजे कोडे, नवला केवाडे केवाडे, नवला केवाडे केवाडे, नवले घोडे, नगळे गावाचे घोडे, नवला केवाडे केवाडे, नवला केवाडे केवाडे. नवल केवडे केवडे, नकळे कान्होबाचे कोडे. अजून एका व्यक्तीनं प्राण त्यागला त्याच्या प्राप्ती करता. त्याला पाहिल्यावर डोळे झाकले. शेवटचा पुरावा आता शेवटचा. माणसं ताटकळून बसले. रोज इतकीच येत होते का? आज काय पैसे गावसणार आहेत का? रामकृष्ण कीर्तन देवाचं आहे, सांगायला बाळू आहे गिरगावचा. मग कीर्तन कसे ऐकतील वय? ऑपरेशन झाले गुडघ्याचे त्याचे, पण आवड श्रद्धा, जवळ बसून कीर्तन ऐकायचे इच्छा असते. किती नवल महाराज, किती नवल. एका धुरंधर राजाने पवित्र कन्येचं हरण केलं. काय करता येत नाही त्याला. 7व्या अवतारात इतक्या इतक्या क्रिया त्याच्याकडे होत्या, इतक्या क्रिया त्याच्याकडे होत्या, पण एकही नाही करता आली. बोलीला वाल्मिक. आणि 8व्या अवतारात एका नालायकानं बाहुबळावर मुली हरण केल्या. अधिकारी लोकांच्या मुली होत्या, अधिकारी लोकांच्या. काय करता येत नाही हो त्याला. किती नवल. शेवटी जाऊन कालच्या
धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी आणला तो आपतूच आणला. म्हणून त्या तिथीला नरक चतुर्दशी म्हणतात. आपल्या सणाच्या पाठीमागे नाविन्य बरं का. फक्त नालायकाला सण कळत नाहीत ह्या भाग सोडून द्या. मूर्खपणा चोटो की सण कळावी आपल्याला. एक जण म्हणला काय पंचमीच्या दिवशी झालं काय म्हणे तवा चोरून नेला. तवा चोरून नेल्यामुळं त्या दिवशी सगळ्या उकळलेलंच खाल्लं म्हणून तवापासून उकळलेलंच खाते. तुला असं हाणायला पाहिजे सुमळ्या. काही सांग तू का त्या दिवशी उकळलेली पदार्थ खावा. त्याचं शास्त्र आहे. एके दिवशी एक तिथी येते. त्या तिथीनं खरं तर महिलांनी ते व्रत करायचं असते. पण आपल्याकडे काय ते एकदा सुरू झालं ना. शहाणा मेंढ्या सांभाळणारा सगळ्या जर मेंढ्या धुवाच्या असतील तर ते 2 उचलून पाण्यात टाकीते. बाकीच्या आपण मात्यात मध्ये जातात. तसे काही न दुकानं लावले. त्या दुकानावर हे गिऱ्हाईक सुरू झालं. एक विशिष्ट प्रकारचं व्रत आहे भाऊ काका. त्या दिवशी बैलाच्या कष्टातून प्राप्त झालेलं धान्य खात नसतात. ती एक तिथी आहे. ती तिथी पण ते कोणी करायचं कशा करता करायचं याचा सुद्धा नियम असतात बरं का. त्याच्यासाठी सुद्धा शास्त्र आहे. पुरावा आहे त्याच्यासाठी. आपल्याकडे जी गोष्टी करावी ना ती करणार नाही. आणि ज्या गोष्टीला काही तथ्य नाही का तिला जास्त तथ्य ते देणार. परवाला एका जणाकडे गेलो तर आम्ही 15-20 दिवस झाले. त्याची आई बसलेली होती तिकडं. मग त्यांच्या घरात कुंखावाल्या दोघीच होत्या. किती नालायक लोक आहेत बघा ना. दम नाही कीर्तनाला भागवतायला. खडकावर आपटू हाणायला पाहिजे काय काय भडवे अशी. हे भिजतच नाहीत ना कुचर हरभऱ्यासारखे. आई तिकडे बसलेली होती. त्याच्या घरात 2 कुंखावाल्या स्त्रिया होत्या आणि अजून 3 पाहिजे होत्या. शेजाऱ्या पाजाऱ्याच्या बलील्या. मी तिथं हजर होतो. मला आमंत्रण होतं जेवणाचं. पण माझ्यासारख्यानं गपचिक बसायला पाहिजे होतं. पण नाही बसलो. मी घरातल्या मुख्य व्यक्तीला म्हणलं ह्या बाहेरच्या 3 आणल्यात उसण्या. चुलीचा जर कोपरा पडला असेल ना तर चुलीला खड्डा पडू द्या. पण दुसरा चिखल लावला की उलून पुन्हा खाली पडत असतो. तो राहत नसतो. एक मंजुनी आहे ती कीर्तनात सांगणार नाही पण लक्षात घ्या. चिखलाची रिकामी जागा गळून जात असते. चिखलाच्या लावलेल्या रिकामी जागा गळून जात असतात. हे बैठकीत ऐकायचं असेल तर इकराम पाटील सांगतो मी. पण कीर्तनात सांगितलं आता काय नाही. पण लोक म्हणजे रगील झालो हे चुके का ते. मी त्याला सांगितलं ह्या किती दिवस पुरत्यान तुम्हाला 3 जणी. एक आदराचं स्थान पलीकडे बसलेल्या म्हातारीला का दिलं नाही तुम्ही. तर सुनानं सांगितलं आमचे सासरे वाढलेले मूर्ख आहेस. म्हणलं तू नालायक आहेस. मन म्हणते माझं. जिनं 2 पहाडासारख्या पुत्रांना जन्म दिलाय ती कपाळानं जरी विधवा असेल पण शरीरानं ती पतिव्रता आहे. शरीरानं ती सौभाग्यवती आहे असं शास्त्र सांगते. शास्त्र मालकाच्या अगोदर जाणाऱ्या स्त्रीला फक्त सौ शब्द लागतं. इतकाच लागतो बरं का. पण मालकाच्या नंतरच्या स्त्रीला गंगा भागीरथी शब्द लागतोय. आणि गंगा आणि भागीरथी ही काशीतल्या मालकानं डोक्यावर घेतल्यात. म्हणून हे मधात जे पुड्या सोडणारे लोक असतात का भाऊ काका यायला हाणायला पाहिजे. हे धर्माचं वाटोळं करतात भडवे लोक सालं. अशा काही स्त्रियांनी जगाच्या मालकाला विनंती केली मालक मालक जात राहिलेत माझे. पण भौमासुराने माझ्या कन्येचं हरण केलंय. काय करता येईल तुम्हाला. करता येईल तुम्हाला. तर विटेवरच्या मालकाने त्या साधूच्या पत्नीला प्रणाम करावा. तर उद्धवाने विचारला आपण प्रणाम का करता. तर त्यावेळेचं वाक्य पंढरपुरातल्या मालकाचं मी नुसता प्रणाम करतोय पण आमच्यातली एक देव व्यक्ती सबदेवों के बाबा भगवान शिवशंकर
त्यांनी यांना डोक्यावर घेतले म्हणून गंगा भागीरथी शब्द तिथून आलाय. शहाणा जर पत्रिका छापायला गेला ना तर गंगा भागीरथी नाव टाकतोय. विधवा स्त्री मृत्यू पावर शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. पत्रिका छापायला यडगळाने गेलंच नाही पाहिजे. विठाला विठाला अशा काही गंगा भागीरथींची विनंती आली. आवाज थोडासा. आणि विटेवरच्या मालकानं तिकडे धाव घेतली आणि पहाटेच्या प्रहरी भौमासूर मानला. याच्यातलं एक नवल सांगतो वारकरी बाबा. तिथे आल्याच्या नंतर सगळ्यांना मुक्त केलं तर देव तेजस्वी होता. ज्यांना मुक्त केलं का त्या 16,100 स्त्रियांना त्या सगळ्या आताचं वय सांगतोय 95 ते 100 वयातल्या होत्या. हे तर खोटं वय पण आपल्याकडे 95 ते 100 वयातला माणूस बालासाहेब मामा वयस्कर दिसतो. वयस्कर म्हातारी दिसती. तर पाटील अशा स्त्रिया होत्या. जटा काळ्या तर नव्हत्या, जटा पांढऱ्या पण नव्हत्या. डोक्याच्या भ्रुकुटी पिंगट झालेल्या होत्या. पिंगट झाले. वय झालेल्या व्यक्तीच्या डोक्याचे केस काळे आणि पांढऱ्याच्या नंतर पिंगट होत असतील. मग असं जीर्ण ज्यांचं शरीर झालंय काय करता येत नाही त्याला. सगळ्यांनी मोठ्या अंतःकरणाने त्याच्याकडे बघितलं आणि सांगितलं देवा या वयात आम्हाला तुमचं दर्शन झालंय, कसे आलात. काही नाही. त्यांनी सुद्धा व्रत केलं बरं. तिथं व्रत कात्यायनी सांगितलंय. हे व्रत अशा विशिष्ट प्रकारचं व्रत ते भागवतात आहे का कधी कधी लक्षात येईल तुम्हाला. हे व्रत केलं. ह्या व्रताच्या पुण्याने आम्ही तिथपर्यंत आलोत. तुमच्या कुटुंबातल्या काही गंगा भागीरथींचं पुण्य त्यांच्या श्रद्धेस तो आम्ही इथपर्यंत आलोत आणि तुम्हाला दर्शन दिलं. त्याच्यातल्या काहींनी सांगितलं देवा ठीक आहे गंगा भागीरथी आई आहे त्या अर्थी बाबा गेलेत रे. आणि आईला ती अवस्था प्राप्त झाली त्यावेळेला दादा किती किंमत देईल रे. देवा तू न येता याला न मारता आमचा शेवट या कारागृहात झाला असता तरी जीवनाचं सोनं झालं असतं रे. त्याच्यातल्या दोघी जणी उभ्या राहिल्या. देवा मम कांतीशु यत पुष्पाधिनी माल्याधिनी. देवा अशी सुंदर होते रे. मी वनात चालत असताना झाडाच्या फांदीला फुलं लागत होते रे देवा. आज मी त्या वनात गेल्याच्या नंतर झाड माझा काय स्वीकार करतील रे देवा, काय करतील. नवल सांगू. हातावर पाणी घेतलं. आर्जव संकल्पिता भयो तारुण्यास्तिच्छा येते. सगळ्या तरुण केल्या वारकरी बाबा. आता दुसरं घराणं सुरू झालं. देवा वार्धक्य दशेत एका वेगळ्या दशेनं पाहत होते, आता तारुण्य दशेत या मूर्खाच्या तावडीतून सोडलं. आता सज्जन सापडतील हे कशाहून. पुन्हा पाणी हातात घेतलं आणि पाणी सोडलं नाही, पाणी ग्रहण केलं. तितक्याला आपलंसं केलं आणि इतक्या पत्न्या म्हणून स्वीकारल्या. नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नकळे कान्होबाचे कोडे 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 नवल केवळे केवळे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे. हा नवल केवळे एक 2 मिनिटातला पुरावा सांगतो. संदर्भ लक्षात आला पाहिजे. ज्या वेळेला अण्णा शबरीनं पंढरपुरातल्या मालकाचे त्रेतायुगात पायावर देह ठेवला त्यावेळेला शबरीच्या जटा पिंगड झालेल्या होत्या. गोलोकाची प्राप्ती दिली पण मारुतीरायाची विनंती होती हिला पूर्वदशेला नेऊन तिथं पाठवा ना. हिला गोलोकातली खुर्ची देता नाही, चांगल्याला भेटत नाही. मग हिला गोलोकातली खुर्ची दिली. इतकं तुमचं प्रेम आहे हिच्यावर. हिच्या पायाखालची माती एका सरोवरात टाकल्यावर सरोवर शुद्ध होतं, इतकं हिच्या पायात ताकद आहे. एवढी शक्ती हिच्यात. मग हिला त्या दशेला आणा ना. विटेवरच्या मालकानं सांगितलं आणता येत नाही. आणि जटा पिंगड झालेल्या स्त्रिया तरुण केल्या. तिला नाही करता आलं. याला नवल म्हणायचं. नवल केवडे केवडे
नकळे कानोबाचे कोडे विठोबा रखुमाई 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 जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा मथुरेत जन्माला आले. जन्माला आल्याबरोबर 8 वर्षाचं वय आहे, मूर्ती आहे 8 वर्षाची, 8 नावात स्वीकार आहे आणि देवकीच्या पोटी क्रमांक सुद्धा 8वा आहे आणि अवतार सुद्धा 8वा आहे. मला इथे ठेवू नका, कुठे न्या. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मदनी गोकुळा मदनी गोकुळाला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मदनी गोकुळाला उपजरी